सुपाऱ्या घेऊन पंकजाताईंकडे गेले होते। पंकजाताईंना सुपाऱ्या दिल्यानंतर हे म्हणाले की ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चुना लावला त्या अधिकाऱ्यांना तुम्ही चुना लावा, आणि ज्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी काही अधिकारी आणि नेते लोकांनी सुपारी घेतली आहे त्यांच्या वतीची सुपारी ती असेल, पण आमच्या वतीने त्यांना बडतर्फ करण्याची सुपारी तुम्ही घ्या। या गोष्टीचा तिटकारा पंकजाताईंना आला की काय, म्हणून त्यांनी गजानन भाऊंना पाडण्यासाठी आणि त्यांच्या खाजगी बॉडीगार्ड मार्फत त्यांना जाणून बुजून ढकलून देऊन त्यांच्या कॉलरला धरून केलेला त्यांचा अपमान हा फक्त गजानन भाऊचा अपमान नाही आहे, तर संबंध महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी बापाचा अपमान आहे, संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपमान आहे। म्हणून या घटनेचे उत्तर आदरणीय पंकजाताईंनी द्यावं की त्यांनी असं का करायला हवं। गजानन भाऊ गेले असता हातभार फक्त राहिले होते पंकजाताईंना निवेदन देण्यासाठी, परंतु ते खाली पडलेले असताना सुद्धा असंवेदनशील पालकमंत्र्यांनी त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही, आणि त्यानंतर गजानन भाऊची कॉलर धरून साईडला नेऊन त्यांना दम दिला आणि 2.5 तास त्यांना स्थानबद्ध केलं। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। प्रशासनाने आदरणीय पंकजाताईंनी आणि पी.आय. साबळे यांनी उत्तर द्यावं की गजानन भाऊ आहे का आतंकवादी आहे का डाकू आहे का लुटेर आहे। हा शेतकरी सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो आणि तुमचे घोटाळे उघड करतो म्हणून तुमच्या पोटात दुखतं की काय हा प्रश्न आमच्या मनात उद्भवलेला आहे।